नमस्कार. आजच्या भागात आपण वैदिक आणि वैज्ञानिक या दोन्ही दृष्टिकोनातून बाळाच्या डेव्हलपमेंटवर परिणाम करणारे घटक बघणार आहोत. आईच्या पोटात असल्यापासूनच गर्भावर संस्कार होतात हे आपल्या भारतीय संस्कृतीचे संशोधन आहे. अलीकडच्या काळात आता ते पाश्चात्य देशातही रुजत चाललेले आहे. गर्भाची आवडी मातेचे डोहाळे असे संतांनी म्हटलेले आहे. कौसल्या मातेला गर्भावस्थेमध्येच धनुष्यबाण खेळण्याची इच्छा झाली होती आणि या इच्छा तरंगांमुळेच प्रभू श्रीरामासारखा पराक्रमी वीर आणि युगपुरुष जन्माला आला. असे सांगण्यात येते की स्वतः द्रौपदीचा जन्म हा देखील पार्थोजिनियस पद्धत म्हणजेच टेस्ट ट्यूब बेबी या पद्धतीने झाला. परंतु पिता द्रुपद राजा यांनासुद्धा या गर्भसंस्काराचे महत्त्व माहीत होते आणि त्यामुळे त्यांनीसुद्धा त्यावर बाह्य गर्भसंस्कार केले आणि त्याचा परिणाम म्हणजे द्रौपदीसारखे कर्तृत्ववान आणि आत्मसंयमी असे बालक जन्माला आले. आपण पाहतो की जन्माला येणारे प्रत्येक मूल हे अगदी वेगळे असते. मग ते बुद्धिमत्तेच्या बाबतीत असो, दिसण्याच्या बाबतीत असो किंवा शारीरिक आरोग्याच्या बाबतीत असो, प्रत्येक मुलामध्ये त्याचे काही ठराविक गुणवैशिष्ट्ये असतात. तर हे असे का होते, याचे कारण काय, हा प्रश्न आम्ही नेहमीच पालकांना विचारत असतो. याची बरीच कारणं सांगितली जातात की जेनेटिक अपब्रिंगिंगचा प्रभाव किंवा घरातील वातावरणाचा प्रभाव, शाळा, मित्र, शेजारी यांचा इन्फ्लुएन्स किंवा आजूबाजूचे वातावरण यामुळे ही भिन्नता असू शकते. परंतु यापेक्षाही काही विशिष्ट भाव किंवा फॅक्टर्स हे बाळाच्या डेव्हलपमेंटसाठी उपयुक्त असतात आणि तेच आपल्या बाळाच्या सुसंस्कारित आयुष्याला कारण ठरतात आणि त्याला एक आयडियल चाइल्ड बनवतात. तर काय आहेत हे फॅक्टर्स? आयुर्वेदातील चरक संहितेमध्ये बाळाच्या परिपूर्ण विकासासाठी 6 भाव सांगितलेले आहेत. मातृज भाव, पितृज भाव, आत्मज भाव, सात्म्यज भाव, रसज भाव आणि सत्वज भाव. आपण थोडक्यात माहिती बघूया. मातृज भाव यात मातेच्या 5 पिढ्यांमधील जीन्स हे बाळामध्ये आलेले असतात. यामध्ये शरीरातील सॉफ्ट ऑर्गन्स म्हणजे वेगवेगळ्या मसल्स, आपले हृदय हे सगळे मॅटर्नल जीन्सपासून बनलेले असतात. पितृज भाव पित्याच्या 12 पिढ्यांमधील जीन्स हे बाळामध्ये येतात. यामध्ये केस, दात, हाडे, स्पर्म्स हे सर्व वडिलांच्या जीन्सपासून बनतात. मानवी शरीरामध्ये जीन्सच्या म्हणजेच गुणसूत्रांच्या 23 जोड्या असतात. यामध्ये DNA फॉर्ममध्ये बरेचसे हेरिडिटरी कॅरेक्टर्स म्हणजेच अनुवंशिक गुणधर्म असतात. उदाहरणार्थ कुरळे केस किंवा सिल्की केस, डोळ्याचा रंग इत्यादी वेगवेगळी शारीरिक गुणवैशिष्ट्ये. गर्भावस्थेमध्ये बाळाची जडणघडण होत असताना मातेच्या 5 पिढ्यांपैकी किंवा पित्याच्या 12 पिढ्यांपैकी केवळ एखादेच गुणवैशिष्ट्य घेऊन बाळ जन्माला येत असते. आणि आता यातीलही काही ठराविक गुणवैशिष्ट्यच येथे एक्सप्रेस होऊ शकते. यालाच जेनेटिक एक्सप्रेशन असे म्हणतात. हे जे जेनेटिक एक्सप्रेशन आहे ते आईवडिलांचे आहार, विचार, वागणे आणि त्यांचे काही कृती याच्यावर अवलंबून असतात. उदाहरणार्थ बघितलं तर दुधापासून आपण दूध, दही, तूप, पनीर, लोणी असे वेगवेगळे पदार्थ होतात. दुधाबरोबर आपण काय प्रोसेस करतो त्याचप्रमाणे आपल्याला तसे आउटपुट मिळते. म्हणजेच गर्भावस्थेमध्ये आपण जे काही ॲक्टिव्हिटीज करतो, कृती करतो त्यानुसारच मुलांवर त्यांचा इम्पॅक्ट होतो व त्यांच्या पुढच्या पिढीवर देखील त्याचा परिणाम टिकतो. उदाहरणार्थ आई जर गर्भावस्थेमध्ये स्मोकिंग किंवा अन्य एखादे जर व्यसन करत असेल तर त्याचा विपरीत परिणाम बाळावर तर होईलच, परंतु त्यात असलेल्या सुप्त गुणसूत्रांवर देखील त्याचा परिणाम होईल. बाळाची पुढची पिढी देखील यातून सफर होईल. म्हणूनच योग्य कृती, आहार, विचार याद्वारे तुम्ही तुमचे हे जेनेटिक एक्सप्रेशन सिलेक्ट करू शकता. यानंतर बघूया आत्मज भाव. जन्म घेताना मूल आपले जन्मजन्मांतरीचे संस्कार आपल्याबरोबर घेऊन येते. असे म्हणता येईल की सध्याच्या हार्डवेअरमध्ये जुन्या संस्कारांची सॉफ्ट कॉपी टाकून प्रोग्राम इन्स्टॉल केला जातो. आता आपण सायंटिफिक आधार घेत असल्यामुळे आपले जे लॉजिक आहे ते इतक्या लवकर हा पूर्वजन्मांचा प्रभाव मान्य करत नाही. परंतु प्रोफेसर हिकल्स आणि डॉक्टर बेन्स या शास्त्रज्ञांनी
आपल्या रिसर्चद्वारे हे सिद्ध केलेले आहे की मानवी मेंदूमध्ये बऱ्याच रेषा असतात किंवा लायनिंग्ज असतात की त्यांची निर्मिती ही आपल्या पूर्वजन्मातील कर्मांद्वारे होत असते. आणि आता सायन्सनेही या कर्माच्या थेरपीला ॲक्सेप्ट केलेलं आहे. सातम्याच भाव, यामुळे आईच्या लाईफस्टाईलचा परिणाम बाळावर होतो. आई आपल्या 9 महिन्याच्या कालावधीमध्ये जे जे काही ॲक्शन्स, कृती करत असते, उदाहरणार्थ खाणे, पिणे, विचार करणे, वाचणे, लिहिणे किंवा दिवसभराची दिनचर्या, मग त्यामध्ये फेसबुक, व्हॉट्सअप, ट्विटर, इंस्टाग्राम, वेगवेगळ्या मूव्हीज बघणे, या सर्वांचा परिणाम हा बाळाच्या शारीरिक आणि बौद्धिक वाढीवर व स्वभावावरही होत असतो. सोशल मीडिया, इंटरनेट यांच्या अतिवापरामुळे, रेडिएशनमुळे बाळावर विपरीत परिणाम होतात. प्रक्षोभक मूव्हीज किंवा या ज्या सिरियल्स असतात हे फक्त आपला TRP वाढवण्यासाठी त्यामध्ये एक्स्ट्रीम इमोशन्स टाकतात. यामुळे स्ट्रेस, निगेटिव्हिटी किंवा दुःखी भावना ही आईमध्ये येते आणि ती नकळतच बाळापर्यंत पोहोचते. बाळामधील डेडिकेशन, त्याच्यातील आळशीपणा किंवा त्याच्यामधील ॲनालिटिकल स्किल्स, हे सगळे जे गुण असतात ते आईची लाईफस्टाईल म्हणजेच सातमेज भावावर अवलंबून असते. यासाठी स्विस पेडियाट्रिशियन डॉक्टर स्टीनमन यांनी न्यूबॉर्न बेबीच्या स्लीप पॅटर्नचा अभ्यास केला. त्यांनी प्रेग्नंट मदरचे 2 ग्रुप केले, अर्ली रायझर्स आणि लेट नाईटर्स, आणि त्यांच्या डिलेव्हरीनंतर त्यांच्या या न्यूबॉर्न बेबीचा स्लीप शेड्यूलचा त्यांनी अभ्यास केला. त्याचा निष्कर्ष असा होता की लवकर उठणाऱ्या मदरचे बेबी लवकर उठतात आणि उशिरा झोपणाऱ्या मदरचे बेबीही त्यांचा तोच टायमिंग फॉलो करतात. म्हणजेच गर्भावस्थेमध्ये असणारी मातेची लाईफस्टाईलच बाळ आत्मसात करते. यानंतर बघूया रसचे भाव. आई जो काही आहार घेते तो अन्नरस बनून बाळाच्या शरीराला न्यूट्रिशन देतो, त्याचं शरीर निर्माण करतो. परंतु केवळ आहारच रस निर्माण करत नाही, तर बाळ जे काही ऐकते, अनुभवते ते देखील रस बनून मन निर्माण करते. अशाच प्रकारे रसज भावामुळे शरीर आणि मनाची निर्मिती होते. यानंतर सत्वज भाव, आईचे इमोशन्स, या सगळ्याचा परिणाम बाळाच्या डेव्हलपमेंटवर होत असतो. आपल्यालाही आपल्या घरी आयडियल सर्वगुणसंपन्न असे बालक हवे असेल की ज्याची सोशल, मेंटल, स्पिरिच्युअल, इमोशनल ग्रोथ ही अगदी परफेक्ट असावी, तर हे 6 भाव तुम्हाला करेक्ट करावे लागतील, आयडियल बनवावे लागतील. आणि ते कसे करावे यासाठी आम्ही आहोतच तुमच्या मदतीला. यासाठी आमचे हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. यावर तुम्हाला तुमच्या नक्कीच सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. एनी हाऊ, स्टे कनेक्टेड विथ अस. God bless you and your little guest. Thank you.